ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत। आम्ही आज वेरूळला गेलो होतो। वेरूळ मंगळवार असताना लेणी बंद होते, तर बाहेरून गेस्ट आले होते, त्यांना फिरवायचं होतं, पण मंगळवारी बंद असते। आम्हाला पण माहित नव्हतं आज मंगळवार आहे म्हणून आम्ही सोमवार बनवतो। मग त्याच्यानंतर गुरुशीश्वर मंदिरला गेलो। एवढी गर्दी होते का भयान गर्दी, पण खूप भारी दर्शन झालं। 12 ज्योतिर्लिंग आहे। कधी या वेरूळला आल्याशिवाय, दर्शन झाल्याशिवाय जाऊ नका, कारण की खूप मनासारखं मंदिर आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा दर्शन घेतलं, तुमचं मन एकदम मोकळं होऊन जाईल। किती पण टेन्शन मध्ये राहा, डिप्रेशन मध्ये राहा, एकदम मन मोकळं होऊन जातं तिथं, कारण की 12 ज्योतिर्लिंग आणि महादेव म्हणलं सगळ्यांचं विषय वेगळा होऊन जातो। त्यासाठी तुम्ही वेरूळला कधी पण आले तर दर्शन केल्याशिवाय जाऊ नका। आणि आपलं भद्रा मारुती मंदिर आहे, झोपलेले हनुमान, खुलताबाद रत्नपूर इथं पण आले ना, दर्शन केल्याशिवाय जाऊ नका, कारण की खूप भारी स्थान आहे, मस्त आहे, काही टेन्शन नाहीये, एकदम सुविधा चांगली झालेली आहे। त्याच्यानंतर गट्टू बसवले, तुमच्यासाठी गट्टू बसवले, पावसा पाण्यासाठी चिखलात पाय जायचा, याच्यात गट्टू बसवलं। त्यानंतर बसासाठी खुर्च्या पण बसवल्या आहे, केलेले कार्यकर्त्यांनी केलेले, तिथं भरपूर काही केलंय, असं नाही का नाही। बेबी क्या कर रही हो? मेरे बाबू ने खाना खाया। त्याच्यानंतर दर शनिवारी भंडारा पण होतो तिथं, ज्याच्या मनात असलं ते भंडारा करतं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन काही काम असेल या काही तुमचं फॉर्म भरायचं याचं त्याचं, तर आमच्या ऋषभ भाऊला व्हिजिट करा, त्यांचा कॉल नंबर तुम्हाला टाकतो खाली। आणि कपडे घेण्यासाठी त्यांच्या शॉप समोर गॅस एजन्सीच्या बाजूला आपली शॉप आहे, खुलताबाद रत्नपूर इथं, टायगर द परफेक्ट मेन्स आहे। तिथं या, कपडे घ्या, एकदम ब्रँडेड कपडा भेटेल तुम्हाला। साईज तुम्ही कोणती पण घ्या, आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे। त्याच्यानंतर तुम्ही एकदम रिजनेबल रेटमध्ये घेऊन जा कपडे। आज दुसऱ्यांसारखं लूट मार करीत नाही दादा आपण, कारण की इमानदारीच्या रस्त्यावर चालतोय आपण। जय श्रीराम भावा।